तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळी 5 वाजता उठले आणि 5 वाजल्यापासून सगळी तयारी सुरू झाली. आता तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल, आज आहे माझं फर्स्ट मॉडेल शूट आणि माझी मॉडेल आहे आमची सानू. तर अशी छान नऊवारी साडी घातलेली आहे मी तिला. तर अजून तिचा मेकअप बाकी आहे. तर हेअरस्टाईल सानिका फिर भटकन हेअरस्टाईल आम्ही केलेली आहे तिची छान, म्हणजे मी केली आहे, सॉरी. हेअरस्टाईल केलेली आहे, नऊवारी साडी घातलेली आहे. तर आता चला, लेट होतो आहे खूप, आधीच उशीर झाला, आता फक्त मेकअप बाकी आहे आणि टचअप. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि आमचे आहो पण फार दमलेले आहेत, इकडे यावं, त्यांना नीट दिसत नाही. आमचे आहो पण फार दमलेले आहेत, त्यांनी मला खूप जास्त मदत केलेली आहे बॅग पॅकिंगसाठी. तर चलो, अशा प्रकारे आमचा मेकअप झालेला आहे. आता आम्ही चाललोय शूटसाठी. पूर्ण लुक खाली गेला, तुम्हाला दाखवते. अहो, चांगला झालाय का हो? छान झालं, छान झालं. इकडे बघा, छान दिसते. साडी खूप छान दिसली ना मी, म्हणजे साडी छान दिसते मी नाही. साडीमुळे तू छान दिसते. नाही, तुझ्यामुळे साडी छान दिसते. बघा किती किती सेवा झाली आहे. हो, गाडीला दरवाजा ओपन करून द्यायचं, गाडीचा दरवाजा ओपन करून द्यायचं. किती माझ्यासाठी खाऊ पण आणलाय. किती किती ना सानिका, तू असं वाटते आता नवरी बनूनच चालली. तिला नेऊन चाललोय आपण सासरीच्या. शिदुरी बिना लग्नाचं मला न्यायला सोडायला चालले सासरी. चलो हम चलते हैं, शूट अभी बाकी है. किती मोठं बिल्डिंग आहे, असं वाटतंय का? किती मोठी बिल्डिंग आहे. इकडे सगळं या साईडला पूर्ण, इकडं पण आहेत फार उंची बिल्डिंग्स. बापरे, पाहुण्यात चक्कर यायला लागली मला. एवढे मोठे बिल्डिंग्स आता इकडे व्हायला लागलेत. पुण्याची मुंबई व्हायला वेळ नाही लागणार आहे आता. गाईज मंडळी बघा, हे तर काहीच नाही, अजून तर खूप सारे आहेत इकडं. एवढे मोठे बिल्डिंग झाले. इकडं बघा, इथं पण किती मोठे होते, किती फ्लोअर्स. अशा प्रकारे आम्ही छान लोकेशनला आलेलो आहोत आणि आमच्या सानिकाचं शूट झालेलं आहे. माझे पण 2-3 व्हिडिओ झालेले आहेत आणि खूप सुंदर लोकेशन आहे. मागे पूर्ण झाडं आहे. तर चला, आता शूट झालेलं आहे, आता फक्त फोटोज काही बाकी आहे. फोटो काढतो. खूप थकले, आता वाजले 3, अजून घरी जायचं आहे. अजून घरी गेलं नाही, सकाळी कधी 5ला उठलं आहे, त्याच्यापासून काम करते, अजून कामच चालू आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आज आहो आले त्यांच्या ऑफिसच्या जवळ, म्हणजे एक्स कंपनी, आहोंची एक्स कंपनी. आणि इन्फोसिस खूपच भारी आहे. आठवण येते इन्फोसिसची? नाही येत. कॅम्पस भारी होता पण. हा, भारी आहे, लोकेशन खूप भारी आहे. आता आम्ही चाललोय ज्यूस प्यायला.
आवरलं आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता स्वयंपाकाची तयारी. आता सानिका आली तर सानिकाची फरमाईश होते की दीदी मी असल्यावर तू काही काही छान छान बनवत नाही, तर मग तिच्यासाठी मग आज खास इथे बघा काजू फ्राय करून घेतलेले आहेत थोडेसे आणि इथं म्हणजे नाही का मसाला वाटण वाटलेलं आहे मी. ह्याच्यात काजू, टमॅटो, कांदा सगळे मसाले टाकलेले आहेत आणि मिरची, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर शेवट गार्निशिंगला टाकणार आहे. तर हा मसाला मी छान हे जे वाटण वाटलं ते तेलात चांगलं फ्राय म्हणजे नाही का वाटण छान तेलामध्ये परतून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर हे टाकेल आणि मग वरून कोथिंबीर टाकेल, थोडं पाणी टाकेल, मीठ टाकेल, अशी आपली काजू करी रेडी होईल. आणि त्याच्यासोबत हे मसाले जे काढलेले आहेत खडे मसाले वगैरे ते पण टाकेल, थोडंसं छान त्याला टेस्ट येईल. आणि इथे कांदा टमॅटो कापून ठेवलाय तो मी मसाले भातसाठी केलाय आणि तसंच आमरस पण करणार आहे. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर चला भाजी करते मी. तर परतून घेतलेलं आहे. आता मी पूर्ण काही भाजी नाही, ते सोपीच आहे. जे वाटण सांगितले मी तुम्हाला, कांदा टमॅटो मिरची आणि थोडेसे काजू, तर हे असं वाटण वाटून घेतलेलं आहे. हे वाटण आता छान तेलामध्ये परतून घेणार आहे. सो गाईज मी आले म्हणून दीदी आणि जिजू मला खायला बनवलंय. इथं आमचा स्वयंपाक चाललाय. भाजी टाकलेली आहे शिजायला आणि नेहमीप्रमाणे जसं माझ्या हातची काजू करी खायची होती सानिकाला, तसंच पुलाव पण खायचा होता. ब्लॉग बघून ती म्हटली मला जिजूच्या हातचं मसाले भात खायचा म्हणून मसाले भात ते करणार आहे. तर ते बाहेर गेले होते, तेच पण मी सगळी तयारी करून ठेवली. आता ते पटकन मसाले भात त्यांच्या हाताने त्यांची जी रेसिपी आहे ते करतील. आता तुम्हाला आधी आता मी आमरस करायला घेते. तर आमरस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती कसा बनवायचा असतो, त्यात काय असं खूप अशी किचकट गोष्ट नाही आहे. तर मी पटकन सगळं स्वयंपाक करते आणि सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला तयारी दाखवते आणि मग तेव्हा आपण सानिकाची रिॲक्शन घेऊ. आज डिफरंट लेवल म्हणजे प्रत्येक वेळेस एक ते झाले मी झाले. आता सानिका रिव्ह्यू देणार आहे जेवणाचा, तर डायरेक्ट जेवणच बघा. रिव्ह्यू खराब दिला तर बघ. डायरेक्ट धमकी. मला तर भारी वाटतं माहितीये का. अशा प्रकारे आपलं जेवण रेडी आहे. मस्त मसाले भात, आमरस, चपाती आणि इकडे काजूची भाजी. तर आता आपण सानिकाला विचारूया भाजी कशी लागते ते. तर रसची टेस्टिंग चालली आहे. भात आणि भात आज सांगा पटकन. मी खास बनवलेला भात बाकी आहे, तो सांग. ऑल दी बेस्ट. मस्त झालंय जेवण, एक नंबर झालेलं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी जेवायला या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला की आमची रेसिपी आणि आमचा ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला ते. त्यामुळे खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे अजून आम्ही शूट करणार नाहीये, खूप दमलोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.